विनशीन होतो जीव दुर्धर हे माया नवोय सुटका वैकुंठ नायका सोडवी मज अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व गुणीजन महात्माजन बालगोपाळ कन्या सर्वांच्या समवेत 54व्या वर्षाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनानिमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे। अभंगाचे 3 चरण आहेत। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय जगतपित्याकडे त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतायत। आजची कीर्तन सेवा संपूर्ण पारडी गावात जरी असेल 54व्या वर्षाचा जरी असला पण मला वाटतं ही सेवा सुद्धा दिनूभाऊंनीच घेतलेली दिसते कारण काय आणि दिनूभाऊच या सेवेचे यजमानही असतील का तुम्ही सर्व आहेत सर्व मिळून आहेत। आणि आज माझं भाग्य ज्याने लग्न केलेलं नसतं त्याच्याच जीवनात लग्न येतात। मला माहिती राहिलं असतं बाहेरगावचे आहेत का तर मी आज कीर्तनाला आलो नसतो उद्याची सेवा घेतली असती। विठाला विठाला हा एक ताठ्याचाच प्रकार आहे। ताठा जीवनात मोठं बनू देत नाही असं नाही, ताठा मोठा बनल्यावरच होतो। अभिमान आणि ताठा हे जे 2 आहेत अभंगाचे 2 विषय आहेत हे फार घातक आहेत। हे माणसाजवळ जाऊ देत नाही आणि माणसाजवळ असताना सुद्धा माणसापासून माणसाला दूर करतात। कोण येतो बरं का दिनूभाऊ तुम्हाला ऐकायला येतं दिसतंय ना सर्व मंडळी। आज मी भाग्यवान आहे की मला 8 ते 10 कीर्तन करायला भेटते आणि 10 मिनिटं कीर्तन करणार आहे। 10 मिनिटात कीर्तन थांबतं। कीर्तन करायचे 10 मिनिटं म्हणजे सव्वा तास असतो। विठाला विठाला माझं पारडी गाव हे आवडीचं गाव आहे। या पारडी गावातच सुरुवात झालेली। पहिल्यांदा जेव्हा मी भागवत कथा करायला आलो तो रामकथा करायला आलो असेल तेव्हा बद्री मामांनीच मला पहिला फोन लावला होता आणि बद्री मामांनीच अति आग्रह करून तिथं कथेचं आयोजन केलं होतं। तदनंतर आमच्या दिनूभाऊंनी 5 वर्षाचा का 3 वर्षाचा संकल्प केलेला आहे। 2 वर्ष झालेत, एक आता पुढचं वर्ष शिल्लक राहिलं आहे। तेवढं वर्ष करायचं आणि एवढं लई लांब आहे ते तुमच्याकडे लांब येणं खूप कठीण आहे। 6 तासाचा प्रवाससुद्धा छोटाच वाटतो, 12 तासाचा प्रवास केला तरच पूर्ण होतं। गावचे लोक छान आहेत, माणसं मायाळू आहेत, पण रस्ते थोडेसे काही ठिकाणी खराब आहेत आणि कधी रस्त्यावर असे काही खराब येतात बरं का जीजी। जीवनामध्ये कथा कीर्तन का श्रवण करायचे त्यामागचं कारण केवळ मनोरंजन नाहीये। कथा कीर्तन श्रवण करण्याच्या मागचं कारण आहे आपलं मन परिवर्तित होतं। इथं तुम्ही शिवपुराण ऐकतायत, आपल्याच गावचे महाराज आहेत, काय नाव आपल्याच गावचे आहेत ना पारडे, 2 पारडी आहेत महाराज। सुंदर शिवपुराण सांगत असतील। भगवान शंकरोती शंकरा जे कल्याणाचं स्वरूप आहे त्यांना शंकर म्हणावं। शिव या शब्दाचा अर्थ सुद्धा कल्याणच होतो। शिव या शब्दाचा अर्थ एक जोडणं होतो, शिव या शब्दाचा अर्थ सीमा होते, पण मला तरी वाटतं शिव या शब्दाचा खरा अर्थ आहे कल्याण। आपलं जर कल्याण करून घेणे असेल तर शिवपुराण श्रवण करावा। रावणाने सुद्धा आपलं कल्याण केलं, पण रावणाने कल्याण करून झाला जो ताठा, तो ताठामुळे त्या अभिमानामुळे रावण मेला। नाही तर रावण जेवढा विद्वान होता, आम्ही इतर मुलांना जे शिकवतो महिम न शिकवतो तेव्हा मुलांना सहज वाटतं ते महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनामपि तद्वसन्ना स्वयि गिर आता वाच्य सर्व स्वमते परिणामावधी गृणन मम पेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर। हे महिम न शिकवताना सुद्धा थोडंसं कठीण वाटतं, पण याहीपेक्षा अधिक कठीण शिवतांडव स्तोत्र आहे। काय शिवतांडव स्तोत्र आहे आणि ज्याने रचलेलं आहे ज्याने गायलेलं आहे तो रावण आहे। तो भगवान शंकरांना प्रसन्न करतो। भगवान शंकरांना प्रसन्न करून कैलास पर्वत
तो उचलतो सुद्धा भगवान शंकरांना प्रसन्न करून तो दीर्घायू बनतो, ऐश्वर्य संपन्न बनतो, स्वर्ग तो प्राप्त करून घेतो. पण त्याच्या या ताठामुळे आणि त्याच्या अहंकारामुळे तो वायाला गेला. नाही तर तुम्ही काय ऐकता ना रे हे पोऱ्या, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबे लंबितांबुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद डम 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नस्य वश्वम् जटाकटाह संभ्रम ब्रह्मनिलंपि निर्जरे विलोलवेचि वल्लरे विराजमान मूर्धे गद्द गद्द गज्ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं जटागटा संभ्रमक्रमल्लिनी परिजिलो जिलो जिलो. एवढं का वेळा तो पुढे दुसरं करत होता. तो आमच्या गावचा दिसतोय, तिकडचा आहे ना नागडव, आमचंच गाव आहे. पार्टी पण आमचं आहे नागडव. किती गोड आणि वाजवणारे गोड आहेत. हे जे मृदंगाचे बोल आहेत हे सुद्धा भगवान शंकरांच्या नमृतनं निघालेत. आणि जी बाराखडी संस्कृत बाराखडी सुद्धा भगवान शंकरांच्या नमृतनं निघालेली. आईऊन रेल्ली के ओंग आई आऊ चाहीवरट लन्य मंगलनं जबा गडतात जबा गडतस खप चढत जाऊ कपशेश्वर हल. हे 14 सूत्र सुद्धा कुठून निघालेत? भगवान शंकरांच्या नमृतनं. आणि बोल मृदंगाचे सुद्धा कुठून निघालेत? पण या मागचा सर्वांचा मागचा हेतू जर भगवान शंकरांचा विषय सांगण्याचा मागचा असेल तर तो म्हणजे मानवाचं जीवन परिवर्तित होणं. माणूस श्रीमंत होतो, लक्षात घ्या बरं, माणूस श्रीमंत होतो, माणूस विद्वान होतो, माणूस एखादं पद प्राप्त करतो, पण ताटा आणि अहंकार त्याचा जात नाही. म्हणून ताटा आणि अहंकार जाणं म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही काहीतरी मिळवलं आणि तो घेऊन जर जगत असाल तर तुम्ही अजून सुद्धा परमार्थाची सुरुवात केलेली नाही. भगवंताच्या बाबतीत संतांनी सांगितलंय, तीळ मात्र जरी होयावे माझा, तीळ मात्र जरी होयावे माझा, मात्र जरी होयावे माझा, तीळ मात्र जरी होयावे माझा, मिळतो आमच्या तिकडचेच लेकरं असतील. माझ्या परभणी जिल्ह्यातले 2 मृदंग वादक गेलेत, फार मोठी क्षती पोचली. हे तिघांना आरोग्य आयुष्य ऐश्वर्य लाभो, खूप छान गातात, छान. माझं परभणी जिल्ह्यात जास्त येणं नसतं, पण 2 वेळा येत असतो मी. तिथं सुद्धा ते जाम म्हणून रेंगी जाम, तिथं कथा करायला येणं होतं. तुम्ही तिथे जोडपासचे आहेत का? गंगाखेड जनाबाईंच्या गावाकडचं. तीळ मात्र जरी होय अभिमान. आणि कोणता अभिमान? शिकल्या बोलाचा धरसेल ताठा, शिकल्या बोलाचा धरसेल ताटा, अंतिजासी वाटा यमपंथे. म्हणून कोणताच अभिमान नको, कोणताच टाटा नको, तेव्हा कुठेतरी परमार्थ टिकतो ना. 54 वर्षे असे उगीच निघाले नाहीत. 54 वर्षे या गावातल्या कार्यकर्त्यांमध्ये ताठा नसेल, अहंकार नसेल म्हणून सप्ताह संपन्न झाला. आणि जर मध्ये आला असताना तर बंद झाला असता. काही काही गावचे सप्ताह याच्यामुळेच बंद झालेत. मी कार्य करतो आणि मपले येत नाही ती भाषा तुमच्याकडची, मला येत नाही एवढी पाहिजे तशी. पण अहंकारी माणसं ना गाव जोडू देतात, ना अहंकारी माणसांना सप्ताह टिकू देतात. पण जिथं सप्ताह टिकून असेल तिथं अहंकाराचा संबंध थोडा दूर असेल, ताठाचा संबंध दूर असेल. अहंकारीली ताठा या दोघांमध्ये अंतर आहे बरं का. ताठा तुम्हाला असं वाटत असेल बरं का, समोर व्यक्ती गोड आहे आमची. ताठा आणि अहंकार याच्यात काय अंतर आहे? ताठा हा नॅचरली तारुण्यात असतो आणि अहंकार जो आहे तो काही मिळाल्यानंतर येतो. विठाला विठाला विठाला. कसा आहे पा, तुकोबरांचं एक प्रमाण फार गोड आहे, अभंग जे
तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी धुळी देसा. हे आमच्या पारडीचे दिसतात दोघं, म्हणून तुम्ही नाही तरी म्हटलं आणि काही म्हटलं तरी आम्ही स्वीकारून घेऊ. दोघं गोड आहेत. हे आमचे तर कुणी जण आनंदित आहेत, त्यांनी साधना केली म्हणून ते म्हणत असतील ते विशेष आहे. पण तुम्ही काही म्हटलं तरी मी स्वीकारून घेईल बरं का. आणि या समोरच्यांना सर्वांना कळतं असं काही नाही. 70% कळत नाही म्हणून अन्यान्याने करायचं. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुसी धुळी जायचा. धुळी माहिती? धुळी धुळी माहिती? धुळी धुळी म्हणजे रेडा. रेडा कसा असतो माहितीये का? आपल्या गावचे लोक चांगले दिसले मला. आज माझं कीर्तन आहे म्हणून जागा भेटली, रस्ता भेटला. नाही तर काही काही ठिकाणी लग्न हळद आणि आता आम्ही तुम्हाला रस्ता देणार नाही. पण मी सांगितलं की कीर्तनाला चाललो, लगेच घरच्या मालकांनी आम्हाला रस्ता दिला. किती गोड पोरं आहेत इथं. किती तरुण बसलेले आहेत, कमीत कमी 500 तरुण बसलेले आहेत. असा माझा गैरसमज आहे. सर्वचे सर्व तरुण कुठे आहेत? डीजेच्या मागे. या तारुण्याच्या मध्ये न मानी धुळी धुळी रेडा. तो असा गावात जर फिरायला लागला ना भारत, त्याला कोणी काठीचा धाक जरी दाखवला तरी तो असा चालतो. धुळी 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 या शब्दाचा एक दुसरा अर्थ होतो तो जो असा माजलेला बैल असतो ना, दांड्या दांड्या, तो धुळी धुळी. तो काय हा. आणि पाहत तुम्ही तो धुळी असा चालतो ना तेव्हा असा असा पाहतो. आणि जर समोरचा अजून एखादा गरीब बैल दिसला का त्याला पाहून असा पाय कोरतो आणि पुन्हा शिंगाने जमीन कोरतो. कारण नसताना काही काही लोकांकडे थोडंफार असलं, थोडी ताकद असली की ते सुद्धा धुळीसारखं असे चालतात. त्याला ताठा म्हणतात. आठवणी वेटोणी बांधला मुंडा असा फिरत असे मैसा जना माझी. हाती दीड पान वरती करीमान. कसं? हाती दीड पान वरती करीमान. स्वानाची परी हिंदे द्वारोद्वारी पाहे परणारी पापदृष्टी. असा जो आहे याला म्हणतात ताठा. ताठा. आणि दुसरा जो आहे तो अभिमान. बर का भैया, तुम्ही लय गोड आहेत. 4 गोष्टी अशा आहेत त्या माणसापासून माणसाला दूर करतात. पहिला आहे अंधकार, दुसरा आहे अज्ञान, तिसरा आहे अलंकार आणि चौथा आहे अहंकार. लक्षात ठेवा बरं. मी जास्त काही टाइम घेणार नाही. किती वाजले तुमचे आता? काही तिकडनं बरोबर जोरात आला का आवाज समजून घेणे आपल्याला. थांबवा. अंधकार सुद्धा माणसाला माणसाजवळ जाऊ देत नाही किंवा माणसाचा माणसाशी खरा परिचय होऊ देत नाही. कोण? अंधकार. आणि अज्ञान सुद्धा जे आहे ते दिसू देत नाही. जे नवीन आहे ते दिसून देत नाही. जे आहे ते दिसत नाही. जे नाही ते दिसतं. त्याला काय म्हणावं? आणि एक अलंकार आहे. अलंकार सुद्धा तसाच आहे. हा सुद्धा आता जास्त महाग होत चाललंय. काय किती जावय बापू आंध्रातले तुम्ही, आणि त्या गावात पाहुणे पै आलेत. कोणतं गाव? नागडवला. सांगा बरं सोनं काय भाव आहे? 1.5 लाख रुपये तोडा. अलंकार गळ्यात असो अथवा हातात असो तो सुद्धा माणसाचा अहंकाराचं प्रदर्शन करायला लावतो. आणि अलंकार जर अहंकार वाढवत असेल, आणि चौथा जो अहंकार आहे तो तर असा आहे, माणूस 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेला आहे पण तो माणूस त्याच्यामुळे इतका वायाला जातो. चिमणी बस ग थोडी, बस ग बस ग. हेच जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला बोललो असतो ना ते बसलं नसतं. ते म्हणलं असतं 5 जसं गेलं. म्हणजे तुम्ही काही अर्थ नका लावू. मी जे बोलतो ते लक्षात घ्या. अहंकार हा कायम तोडण्याचं काम करतो आणि प्रेम कायम जोडण्याचं काम.
म्हणून भगवान रामांनी सीता मातेशी संबंध जोडण्याच्या आधी अहंकाराला तोडलं. कोण? धनुष्याला तोडलं. महाराज, धनुष्य तुटण्याचे मागचे अनेक कारण आहेत, पण सर्वात महत्वाचं कारण आहे, धनुष्यालाच कोणीतरी प्रश्न केला होता, तू तुटला आणि तुला रामांनी तोडलं, तेव्हा तो धनुष्य म्हणतो मी तुटलो म्हणून लोक जुळलेत. लक्षात ठेवा, अहंकार तुटल्याशिवाय माणूस माणसाशी जुळत नाही, पण अहंकार जर असला तर माणसं माणसापासून दूर जातात. बोलतोय, समजलं ना? आपल्याकडे काय बरं, आपली काय लायकी? आपल्याकडे काही नाही. आपण सर्व भाड्याचं घेऊन आलोय. मी कायम बोलतो, चमडे के कमरे को तू क्यों संभाले, एक दिन इसे घर का मालिक निकाले, इसका किराया भी देना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, केवल मुसाफिर काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. सर्व माहिती देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे. हे सर्व माहिती सर्वांना माहिती. महाराज भगवान बाबा यांच्या बाबतीत असं वर्णन केलं जातं, ते जन्माला आल्यापासून ऐश्वर्य संपन्न होते आणि भूतलावर विचरण करत असताना सुद्धा ते ऐश्वर्यानेच जगलेत आणि त्यांनी देह ठेवला तेव्हा सुद्धा ते ऐश्वर्यानेच होते. म्हणून त्यांच्यासाठी विशेषण आहे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा. काय नाव आहे? एवढे मोठे लोक होऊन गेलेत. गुरुदेव गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचे शिष्य होते ते. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचे 2 शिष्य बंजारी समाजामध्ये होते. एक वामन भाऊ होते आणि दुसरे भगवान बाबा ज्येष्ठ होते. आणि या महापुरुषांच्या सन्निधीत राहणारे जे जे कोणी तयार झाले ते सुद्धा त्यांच्या सारखेच पॉवरफुल झालेत. पण माणसाचा पावर माणसाच्या अहंकारात नाहीये, माणसाच्या योग्यतेत आहे. काही लोक योग्यता नसते पण अहंकारी असतात, आणि योग्यता नसून अहंकारी जर असतील तर ती माणसं माणसांना जवळ येऊ देत नाही, आणि माणसांच्या जवळ ते जात जरी असले तरी माणसं त्यांच्या जवळ जात नाहीत. माझी मराठी भाषा समजते का तुमची भाषा वेगळी? मला सुद्धा इथं 4 वर्ष होऊन चाललेत, किती येऊन जाऊन, आणि या भागात कमीत कमी 5-6 कीर्तनं झाले सुद्धा असतील. नागडवलाच 3-4 कीर्तन झाले असतील, म्हणून माझी भाषा तुम्हाला कळते. खरे की नाही? तुमचं नाव काय? हा, सदाशिव. तुमचं नाव? रतन. वाह, मेरा बचपन में नाम जतन था. क्या नाम? जतन सिंग और आप रतन. तुम्ही दोघं कुठपर्यंत जवळ राहणार सोबत? तुमचं जर दोघांचं टिकणं कायम असावं असं तुम्हा दोघांना वाटत असेल तर कोणत्याच प्रकारचा अहंकार दोघांमध्ये नसावा. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही पाहतो, म्या केलं म्या केलं. या बायकांना महिलांना नुसतं एखादा पदार्थ चांगला बनवता येतो तरी त्या म्हणतात म्या केलं. काय बोलतात त्या? म्या केलं. मी कायम सांगत असतो, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, देने वाले ने दिया वह भी दिया.
से मैं मेरा यह कहने वाला, ये मन किसी का है दिया, जो भी अपने पास है वो धन किसी का है दिया, मैं नहीं. आता ही भुरी आमची भुरी, हिचं नाव भुरी म्हणतो मी, तुमची कन्या. दुकानदार सांगा, ए भुरी तुझा रंग कुठून आणलाय तू? हा, तू मान्य करते का? तुला रंग देवाने दिला, मग तुला नाक कोणी दिलं? तुला आयुष्य कोणी दिलं? शरीर कोणी दिलं? बुद्धी कोणी दिली? म्हणतो, पण आपल्याला अहंकार येतो ना. तो काहींना कीर्तन कळतं याचा सुद्धा अहंकार, मला कीर्तन कळतं. अरे कळतं, चांगलं झालं ना, सुधारला. मला कळतं, हे ज्याला कळतं ना तो चांगला आहे, पण मला कळतं ही कळत नाही तरी लोकांना सांगतो मला कळतं. अहंकारी अहंकारी माणसं समाजात नको असे नाही. अहंकारी पाहिजेत, पण देवाविषयीचा अहंकार असलेली माणसं पाहिजेत. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. माणसांमध्ये माणसाला राहणं असेल, मी आता नांदेड जिल्ह्यातली भाषा बोलतो थोडीशी, माणसांमध्ये माणसांना जर राहणं असेल तर थोर पण येतं सांडीजी. उत्पत्ती आगवी विसरीजे, जै जगात हा कुठे होईजे तै जवळीक माझ. देवाच्या जवळ जाणे असेल तर जवळीक आपली देवाजवळ असावी असं जर वाटत असेल तर उत्पत्ती आगवी विसरीजे आणि थोर पण परा. शब्द काय? थोर पण परा सांडीजे. तेव्हा कुठेतरी देवाच्या जवळ मनुष्य जातो. आणि म्हणून देवाच्या जवळ जाण्यासाठी असलेले हे 4 अडथळे, ताठा, अहंकार, हे अडथळे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात देवाकडे प्रार्थना करतायत. नको मज ताठा, नको अभिमान, नको मज ताठा, नको अभिमान, नको मज ताठा, नको अभिमान, नको मज ताठा, नको आपल्या भागातले नाही येत असं तुम्हाला वाटतं म्हणून टाळे वाजवत नाही का? हां, पहिला दोघांनी राग जो गायला होता तो भीमप्लास कोणता होता, आणि हा जो आहे हा चारुकेशी, किती दोघांनी छान गायला. पण यातलं ज्यांना कळतं त्यांनाच बरं आहे, ज्यांना यातलं कळत नाही आज डीजे मुळे मलाही प्रॉब्लेम येतोय. पण काय बिचारांचा आजचा दिवस, उद्या कोण, एकच दिवस असतो त्यांचा, 2 दिवस, त्याच्यानंतर आणि मग दोघं नवरा बायको एकमेकाला समजावून सांग, दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल, पण याच्यात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, इनता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. शादी शादी है क्या बर्बादी, शादी है क्या बर्बादी. महाराज किती गोड ते डीजे सुद्धा सांगतो, ते फटाकडे सुद्धा सांगतात. आता तुम्ही वरच उडाल, वर जाईपर्यंत किती गोड आहे हे सुद्धा. महाराज जुन्या काळातलं जेवण
हे वरण भात एकत्रित करून खाण्याचं होतं, आता पुडी. लग्नातच तोडा तोडी आहे. पहा तुम्ही. तुम्हाला समजतंय ना, म्हणून आता मस्त झालं ते. आता हे प्रकाश सुद्धा आम्हाला 9 किलोमीटर अंतरावरून दिसत होता. डीजेचा प्रकाश इतका भाड. मी विचार केला कोणातरी आमदार खासदाराच्या घरचा लग्न आहे, चांगले श्रीमंत व्यक्ती असतील. मी त्या लग्न करणाऱ्या नवरदेव नवरीला उद्यासाठी आशीर्वाद देऊन जाईल. पण किती साधूने आशीर्वाद दिला. रामाचा संसारामध्ये व्यत्यय आला, कृष्णाच्या संसारामध्ये व्यत्यय आला, त्यांच्या लग्नामध्ये येणार नाही असं कोण सांगतं? सांगा बरं तुम्ही. तुम्ही आंध्रामधून इकडे आलेत लग्न करून, चांगला आहे का संसार? कोणी का असेल ना, संसार अडचणीचाच विषय. दिनभाऊ तुमच्याकडे काय कमी आहे का? 120 एकरचे मालक आहेत, पैसा आहे, 10,000 स्क्वेअर फूट, 10 गुंठे जागा कुठे किनवटला आहे, बोदलडीला, सर्व काय आहे. पण दिनभाऊ चालताना म्हणतात माझ्या कमरेला त्रास आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सखी राम के दास. पण मला सांगायचंय, तुम्हाला कायम सुखी राहायचं असेल तर दोघांपासून दूर राहा. दोघांपासून. मी पुढे जाणारच नाही. येणाऱ्या काळामध्ये जर कुठेतरी कीर्तन असलं तर याचा पुढचा विषयाचं आपण चिंतन करू. पण अहंकार आणि ताठा किती गोड शब्द आहेत. लेने को हरिना, देने को अन्न पान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. जर अहंकारी तुम्ही असाल ना तर तुम्हाला बुडवायला कोणी दगड टाकणार नाही, तुम्ही स्वतः बुडणार आहेत. म्हणून या 2 गोष्टी देवापासून दूर नेतात, समाजापासून सुद्धा दूर नेतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी असे हात जोडले देवापुढे आणि देवाला सांगितलं, नको मज ताठा, नको अभिमान. याचा परिणाम वाईटच होतो मला. तुम्ही पहा, प्रेमी माणसं कायम समाजाला प्रिय वाटतात आणि अहंकारी माणसं कायम समाजापासून दूर जात असतात. समाज त्यांच्यापासून सहज दूर जातो. प्रेम करणारा झोपडीत जरी राहत असला तरी त्या प्रेम करणाऱ्याला भेटायला लाखाने लोक जातात. आणि अहंकारी माणसं श्रीमंत जरी असला, लोकांची वाट जरी पाहत असला तरी त्याच्याकडे कुत्र सुद्धा जायला तयार होत नाही. प्रेम आपलं सूत्रच ते, ज्योत से ज्योति जलाते चलो, प्रेम की गंगा. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन दैन्य प्रियत्वात् च. नारद भक्तिसूत्र सांगत, अभिमानी लोकांचा भगवान द्वेष करतात आणि दैन्य असलेल्या माणसांचा भगवान स्वीकार करतात. म्हणजे प्रेमी माणसांचा भगवान स्वीकार करतात. प्रेमासाठी भगवान ज्या सुका कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडून भगवान परमात्मा कुठे जातात? संतांच्या सदनी जात असतात. म्हणून प्रेम माणसाच्या जीवनात असावं. म्हणून यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नको मज ताठा, नको अभिमान. कोणाकोणाला देव पाहिजे? माया हो, देवाची भेट व्हावी अशी कोणाकोणाची इच्छा आहे? वर बोट करा बरं. आणि आप्पा दादा तुमची नाही का? देव भेटावा ही इच्छा आहे ना? 54 वर्षापासून सप्ताह करतायत. देव भेटावा याच्यासाठी करतायत का अहंकार वाढावा याच्यासाठी? देव भेटावा याच्यासाठी जर सप्ताह करत असणार तर देव भेटण्यासाठी अडथळे आहेत.
देवाला प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण यामध्ये अडथळे आहेत. कोणते? आजचा कीर्तनाचा विषय एवढाच लक्षात घ्या. अहंकाराने ताठ आहे, मोठे अडथळे आहेत, मोठे मोठे पर्वत आहेत, ते एवढे मोठे पर्वत आहेत आणि एवढ्या मोठ्या दरी आहेत त्या की ते पार करणं फार कठीण आहे. पण एकदा ते पार झालं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे, देव झाला तुका म्हणे, देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे, देव झाला तुका म्हणे, देव झाला तुका म्हणे, देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे, देव अहंकार गेला पाहिजे. रूपाचा, धनाचा, बलाचा, तारुण्याचा 4 प्रकारचा असतो. कोण? अहंकार. काय काय? सुंदर रूपवान असला का माणूस, त्याला सुद्धा अहंकार असतो की माझ्यासारखा देखणार कोणी नाही. परंतु ते किती दिवसाचं? 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. आणि पैसा असला की माणसाला अहंकार येतो. पण तेरे जैसे लाखो आए, लाखो इस मातीने खाए, रहान नामो निशान रे बंदे. म्हणून तो पैशाचाही नसावा, रूपाचाही नसावा आणि पदाचा तर अजिबात नसावा. ते तर 5 वर्षाचं असतं ना. निंबाजी भाऊ हा लय गोड आहेत. ते कोणाला तरी व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवत होते. पदही राहणार नाहीये आणि बल सुद्धा. महाराज चाले हे शरीर कोणाची सत्ते, हे जर आपण ऐकलं असेल, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरे चाले, हे जर भगवान सांगत असले तर आपल्याकडे या 4चा नसावा, पण असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांना त्यांच्यात अहंकार नाही, पण तुमच्यात माझ्यात तो दिसतोय आणि येणाऱ्या काळाच्या लोकांमध्ये तो दिसेल आणि असेल आणि त्यांच्या समकालीन असलेल्या लोकांच्या मध्ये सुद्धा तो दिसत होता. यासाठी त्यांची भूमिका, येणाऱ्या लोकांची भूमिका, येणाऱ्या काळातील जन्माला येणाऱ्या लोकांच्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी देव प्राप्तीचा सुलभ आणि सोपा उपाय सांगितलेला आहे की देव जर प्राप्त करायचा असेल तुम्हालाही, आणि तुकोबाराय ज्यांच्या समोर कीर्तन करतायत त्यांनाही सांगतायत की हे 2 नको, हे 2 नसले की देव भेटला. आणि जर हे 2 असले, तुम्ही कुठेही मरा, कुठेही जा, महादेवावर 1000 दिवस पाणी टाका अथवा 1,00,000 बिल्वपत्र वाहा, पण तुमचा अहंकार आणि ताठा जर जात नसेल तर तुम्हाला देव भेटणारच नाही. काय सकारे भेटणारच नाही. म्हणून तुकोबाराय तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करतायत. नको मज ताठा, नको अभिमान. हा उपसर्ग आहे, पण आपल्याला जास्त तो विषय लांबवायचा नाही. मान, मान या शब्दाला अभि हा उपसर्ग लागलाय म्हणून अभिमान. काय अभिमान? काहीतरी लागल्याशिवाय अभिमानी होत नाही माणूस. याचा अर्थ पैसा आल्याशिवाय अभिमानी होत नाही, विद्या आल्याशिवाय अभिमानी होत नाही. पण मी तुम्हाला सर्वांना हात जोडून प्रार्थना करेल. माझा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला विनंती निश्चित करेल. आणि विनंतीचा विषय असेल अहंकार सोडा, ताठा सोडा आणि प्रेम करा. प्रेम करा. किती गोड भाव आहे. आणि हे देवाने दिलेलं आहे महाराज, हे देवाचं आहे. अजून 5 मिनिटं बोललं चालेल का? दिनभाऊ तुमच्याकडे आले होते ना, सांगायला आले होते किती वाजेपर्यंत? नाही ना? माया हो, तुम्हालाही नाचायला जावं आवडतंय का? तुम्ही अशी इमोशनल दिसतात. थोडे चेहरे प्रसन्न ठेवा. मी एवढा लांबून आलोय महाराज तरी प्रसन्न आहे. 3 तास तिकडे कथा करून आलोय. रात्रीचं कीर्तन फार लांब करून आलोय. रात्री कीर्तन होतं माझं चिखलीकडे, बुलढाणा चिखलीकडे. त्याच्या आदल्या दिवशी मुंबईला होतं पालघरकडे. तरी मी 3 तास कथा करून पुन्हा तिकडे गेलो आणि परवाचं कीर्तन अजून पार तिकडे शिरपूर तालुक्यात धुळे जिल्ह्यात होतो. सर्व करून इथं आलोय आणि तरी मी प्रसन्न आहे. आणि मी जेवण सुद्धा नाही, तुम्ही पोटभर खाऊन आले. एवढा भात,
एवढं खाऊन आले तरी तुमचे चेहरे फोडिली गोवरी पैसा दिसे तोंडावरी, 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 संतांकडे पैसा नव्हता पण संतांकडे देवाला देण्यासाठी प्रेम होतं. आणि प्रेम सूत्र दोरी बर का, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. लक्षात ठेवा, प्रेमाची ताकद आहे. प्रेम नाचायला लावतं, प्रेम काम करायला लावतं, प्रेम देवाला रडायला सुद्धा लावतं. आपला आता अहंकाराने ताठा झाला, पण आता दुसरा विषय काय, प्रेम. सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्यो, तात्रा, दुर्योधन का मेवा त्याग्यो, साग विदुरा घर पाई, पाई साग विदुरा घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. प्रेम के बस अर्जुन रथ हा क्यों, भूल गए ठकुराई, ठकुराई भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. प्रेम बरं का, गोड नाव आहे. काय नाव यांचं, निंबाजी. लाव लय गोड आहे. सांगा बरं, संसारात काय लागतं नवरा बायको मध्ये? बायकोला पैसा लागतो का प्रेम लागतो? सुरुवातीला लागतो पैसा, नंतर काय लागतं? बंगला जरी बांधला, तिला पैसे जरी दिले, पण नवरा जर दोन शब्द प्रेमाचे बोलत नसेल ना, ती बायको म्हणते मी चालले. इकडे तुलाही गोड पोरगा दिसतो, तू दिसतो, तू पण इकडे, दोघं या. मला माहिती तू माझ्या पायावर पाय ठेवू नको, बघतो थोडा दूर राहा. तुमच्या घरात भांडण होतं का रे? खरं बोलू नको, खोटं बोलू नको, खरं बोल. तुमच्या घरात भांडण होतं का? काय लबाडे, कारण त्याची आई समोर दिसते त्याला. जर आपण काही खोटं खरं बोललो, बाळा तुला मम्मी जास्त जीव लावते का पप्पा? तुला रे? आणि दोघांमध्ये प्रेम दिसतं का? कोणाच्या? तू काय खातोय? चॉकलेट खातोय, ते चिंगमचा वास येतोय. दोघं पोरं चांगले आहेत, पण ते खोटं बोलले माझ्याशी. आपल्या घरात कधीच भांडण होत नाही. हा म्हणला पा, जर भांडण होत असेल तर काय कारण बेला? अहंकार. तुझ्या आईचाही अहंकार प्रकट होत असेल, नाही तर पप्पांचा अहंकार प्रकट होत असेल. आणि तुम्ही जे दोघं एकमेकाच्या सोबत राहतात, पण कधी कधी जर भांडायला लागले तर तुमचा दोघांचा सुद्धा काय प्रकट होतो? अहंकार. पण माणूस माणसाच्या जवळ जर आला, समजून घेणे काहीतरी प्रेमाचा विशेष प्रकार झाला असेल. भगवान असे फटाकडे बोलत नाही. पण प्रेम, मला वाटतं आपण थांबलं पाहिजे की नाही? येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी आपण घेऊ का? आता चालू ठेवू? तुमचं काय मत आहे बसणाऱ्यांचं? चालू ठेव. हा, मी कायम सांगत असतो, घर किसी का जलाना कठिन है क्या, ज्ञान दीपक जलाना बड़ी बात है. क्रोध आणि अहंकार लोकांना उद्ध्वस्त करून टाकतो, पण ज्ञान दीपक जलाना बड़ी बात है. पंथ में वेश में देश परदेश में चित्त फंसा रहता राग और द्वेष में. कर किसी का जलाना कठिन है क्या, ज्ञान दीपक जलाना बड़ी.
उनके विद्वान विद्या के अभिमान में अपने मत को चलाना असंभव नहीं। पूरे संयम सहित धर्म की राह पर, पूरे संयम सहित धर्म की राह पर जिंदगी को चलाना बड़ी बात है। म्हणून देवाला रोज प्रार्थना करा। मी विद्वान बनलो पाहिजे ही प्रार्थना करायची गरज नाही, मी धनवान बनलो पाहिजे ही प्रार्थना करायची गरज नाही, मी विनम्र झालो पाहिजे, मी प्रेमी झालो पाहिजे ही प्रार्थना करत जा। आज तुम्ही एकत्र ज्या बसलेल्या आहेत माता भगिनी दादा आप्पा, हे एकत्र बसण्याचं मागचं कारण माझ्या पार्टी गावामध्ये 54 वर्षापासून जरा हा महोत्सव सुरू असेल, भगवान बाबांचा तर आशीर्वाद आहेच, परंतु तुम्ही सुद्धा अहंकाराला वजा करून बसलेला आहात म्हणून तुमचा सप्ताह टिकून आहे। बरेचसे इथं लोक आहेत हिंदू धर्माचं कार्य करतात। महाराज तुम्हाला हे पुढे जाऊन सांगेल, मी थोडासा आवेशात बोलेन पण चुकीचं बोलेन असं तुम्ही समजून घ्या। ख्रिश्चन लोकांचं लग्न जर असलं, मुस्लिम लोकांचं लग्न जर असलं, उलट ते म्हणत असतात लग्नामध्ये कीर्तन ठेवा त्यांचे। मी सुद्धा खानदेशात एक परंपरा सुरू केलेली, हळदीच्या रात्रीला मी कीर्तन ठेवायला लावत असतो आणि ते हळदीच्या कीर्तनाचे पैसे घेत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी हळद असते ना, या हळदीच्या निमित्ताने जर 50 पोरं दारुडे झालेत आणि दारू पिण्याची सुरुवात केली तर आपल्यामुळे 50 लोकांचा संसार उद्ध्वस्त करण्याची तयारी आपण केली। म्हणून जर आपल्याला समाज बदलवायचा असेल, आपल्याला समाज घडवायचा असेल तर कधी कधी मोठ्या लोकांच्याकडून ही परंपरा सुरू झाली पाहिजे। हळदीच्या रात्रीला डीजे लावा, पण हळदीच्या रात्रीला एकाने दारू नाही पिली तरच तो डीजेचा फायदा, नाहीतर कमीत कमी 1 लाखाची 2 लाखाची दारू पिली जाते। तुमच्याकडे पिली जात नसेल चांगलं आहे, दारू पिऊ नका महाराज। तुमच्या फुकटच्या दारूमुळे जर एखादी महिला विधवा होत असेल, तुमच्या फुकटच्या दारूमुळे एखाद्याचं 4 एकर क्षेत्र विकलं जात असेल तर तुम्हाला तो आशीर्वाद भेटणार नाही, तुम्हाला तर उलट त्या परिवाराकडून शापच भेटत असतो। म्हणून माझी प्रार्थना आहे, या दारूने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं। सप्ताह करण्याचं प्रयोजन केवळ अस्तित्व नाहीये, सप्ताह करण्याचं प्रयोजन केवळ प्रसिद्धी नाहीये, सप्ताह करण्याचं प्रयोजन केवळ परंपरा नाहीये, सप्ताह करण्याचं प्रयोजनच परिवर्तन आहे। आणि हे परिवर्तन असं घडलं तरच सप्ताह आहे, नाहीतर केवळ 4 लाख 3 लाख रुपये खर्च उडवू नये। मी गावोगावी आम्ही कीर्तन करत का फिरतो? आम्हाला पैशाची कमी नाही, तुम्ही लागल्यास गावाकडे येऊन जा आमच्याकडे। आम्हाला पैशाची कमी नाही, आम्हाला नावाची कमी नाही, आमच्या प्रसिद्धीला कमी नाही। नांदेड जिल्ह्यासारखे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, त्यापैकी 34 जिल्हे मी खरंच फिरतो आणि त्यात आंध्रामध्ये जातो, तुमच्या सासरवाडीकडे, कर्नाटकात जातो, गुजरातमध्ये जातो, मध्य प्रदेशमध्ये जातो। आम्ही 4 राज्ये इतर 4 राज्यांमध्ये सुद्धा फिरतो। आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही, आम्हाला पैशाची गरज नाही। आम्ही तुमच्यापर्यंत जे येतो ना ते तुमच्या प्रेमासाठी येतो आणि त्यातल्या त्यात तुमच्यात काहीतरी बदल व्हावा, परिवर्तन व्हावं याच्यासाठी आम्ही येत असतो। आणि जर या गोष्टींमध्ये जर बदल होत नसेल तर मला वाटतं येणारा काळ आपल्यासाठी सुकाळ नाहीये, थोडा वाईट काळ येऊ शकतो। माझे हे लग्न ज्यांच्याकडे ते तरी चांगले आहेत बिचारे, त्यांनी तरी अजून विक्षेप केलेला नाही, पण काही काही गावांमध्ये जर हळदीची रात्र असली ना तर त्या दिवसाचं कीर्तन कॅन्सल करावं लागतं। काय सर्वात मोठी ग्लानी जर हिंदू धर्माची असेल तर हिंदू धर्मातील लोकांना हिंदू धर्माचेच लोक त्रास देतात। हिंदू धर्मापासून हिंदू धर्माला त्रास आहे। अभिमुक्तेश्वरासारखे अनेक असतील कालनेमी, हे हिंदू धर्माच्या नावाने बोलत असतात आणि हिंदू धर्माचंच खच्चीकरण करत असतात। महाराज नाहीतर इतके लोक सुंदर आहेत, आम्ही केवळ गात असतो असं नाही, आपण अनुभव घेतला पाहिजे। हे जे भगवे कपडे परिधान केलेत काही साधू लोकांनी, अख्खं जीवन समर्पित केलं, काय भगवान बाबांना गरज होती? भगवान बाबा जन्माला आले, ज्या घरात जन्माला आले त्या घरात श्रीमंती होती। भगवान बाबा देखणे होते, भगवान बाबांकडे काही कमी नव्हतं, पण भगवान बाबांनी वंजारी समाजाचा उद्धार व्हावा, वंजारी समाज परिवर्तित व्हावा याच्यासाठी भगवान बाबांनी घर सोडलं आणि लोकांच्या मध्ये फिरलेत। नवे नवे लोकांना ज्ञानेश्वरीची दिव्यता समजावी याच्यासाठी ज्ञानेश्वरी पाण्यात बसून वाचली,
त्यांना हे सांगायचं होतं, मी पाण्यात बसून तरू शकतो तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून का भवसागर पार करणार नाही, हे त्यांनी सांगितलं. पण आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या भौतिक जीवनाला प्राधान्य जास्त देतो आणि आध्यात्मिक क्षेत्राला गौण समजतो. यामुळे परिणाम वाईट होतोय. हे बिचारे आदिवासी बंधू आहेत काही लोक, या भागातले आदिवासी लोक सुद्धा परमार्थिक आहेत. खरे खरे परमार्थिक लोक आहेत आदिवासी, आणि आपला वंजारी समाज सुद्धा पारमार्थिक राहावा. पण मी पुन्हा सांगेल, यदा कदाचित असं मोठ्या परिवारात एखादं लग्न असावं आणि त्या लग्नाच्या हळदीच्या रात्रीचं कीर्तन असावं, आणि नसेल कीर्तन नका लावू, पण एवढं जरी भजन लावलं, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. म्हणून नको मज ताठा, नको अभिमान, प्रेमी जीवन. आता संसारात सुद्धा प्रेमी पाहिजेत आणि परमार्थात सुद्धा प्रेमी पाहिजे. प्रेमाशिवाय काही नाही. प्रेम नसेल ज्ञान कोरडे, प्रेम नसेल त्याग कोरडाय, प्रेम नसेल भजन सुद्धा कोरडे. पण प्रेम जर असेल तर तुम्हाला शिक्षण जरी नसलं तरी लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रेम जर असेल तर तुमच्याकडे पैसा कमी असला तरी देखील लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त प्रेम हे कपटी नसावं, प्रेम हे नॅचरली असावं. काय प्रेमात कपट जर असेल तर तो कालनेमी असू शकतो. प्रेमात जर स्वार्थ असेल तर ती माणसं जास्त दिवस लोकांच्या जवळ टिकू शकत नाही. म्हणून प्रेमात निष्कामता पाहिजे. कशी पाहिजे? कोणत्याच प्रकारचा सकाम भाव नसावा. अशा प्रकारचं प्रेम जर असलं तर देवाच्या जवळ जायला टाइम लागणार नाही. म्हणून देवाकडे जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थना केली, नको मज ताठा, नको अभिमान, तुझ बिनशी न होतो जीव विठोबा रखुमाई.